एक असं पहिले आमदार आहात की माढा मतदारसंघामध्ये हे विठुराया जातात वगैरे आणि तुम्ही जसा आमदार झाला तसं तुम्ही आजपर्यंत चालत जातात, तर काय भावना आहे? सगळ्यात महत्वाचं आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रातनं सगळे संत ज्या पांडुरंगाच्या दर्शनाला त्या ठिकाणी भेटीला येतात आणि संत सावता महाराजांनी अवघी त्या ठिकाणी भाजी मुळा कांदा अवघी विठाई माझी म्हणून माझ्या कर्मातनं माझ्या विठ्ठलाची भक्ती केली आणि त्या सावता महाराजांनी त्या ठिकाणी बघितलं असेल आपण तर स्वतःच्या कर्मातनं विठ्ठलाला प्रसन्न केलं आणि सावता महाराज कधीही पांडुरंगाला भेटायला आले नाहीत तर खुद्द पांडुरंगच सावता महाराजाला भेटायला जातात आणि मग एका संतामुळं त्या ठिकाणी भक्त पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले, पांडुरंगा ह्या ठिकाणी पंढरपूरला आले आणि दुसऱ्या भक्तासाठी आरणला दर्शनाला एक दिवसासाठी जातात. हे खऱ्या अर्थानं खूप महत्वाची गोष्ट आहे आणि मग यामध्ये मोठ्या प्रमाणात ही परंपरा आहे. गेले 206 वर्ष काशीकापडी समाजाच्या त्यातून पालखी निघती, काळीसेंच्या घरी पादुका असतात आणि त्या पंढरीच्या पांडुरंगाला जातात, भेट घेतात आणि मग आरणच्या दिशेने निघतात. मग पहिला मुक्काम त्या ठिकाणी रोपड्याला असतो, दुसरा आष्टीला आणि आरणला गेल्यानंतर महापूजा होती. महापूजा झाल्यानंतर आपण बघितलं असेल तर नारळाची हंडी होती आणि खूप मोठ्या प्रमाणात समाज त्या ठिकाणी वारकरी संप्रदाय आलेला असतो आणि देवाच्या त्या ठिकाणी भक्तीमध्ये लीन झालेला असतो. खूप सुंदर अशी घटना आहे की देव त्या ठिकाणी भक्तासाठी स्वतः त्या ठिकाणी दर्शनाला जातात. आबा मंत्री संत्री खासदार आमदार पंढरपूरला येतात, परंतु माढा मतदारसंघ असा आहे की त्या माढा मतदारसंघामध्ये स्वतः विठ्ठल जातात. ती एवढा माढा मतदारसंघ म्हणजे पावसाळ्यात तुम्हाला काय वाटतंय आणि विठ्ठलला काय मागाल तुम्ही? खरंच ज्या मतदारसंघाने माढा मतदारसंघाने माझ्यासारख्या एका सामान्य घरातल्या तरुणाला निवडून दिलं आणि मग त्या पांडुरंगाला त्या ठिकाणी संत सावता महाराज पांडुरंग ही जुनी परंपरा आणि मग ते माझ्या देखील या निवडणुकीनंतर मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं आणि खऱ्या अर्थानं तिथला लोकप्रतिनिधी म्हणून मला देखील आज गर्व वाटतो की देव माझ्या मतदारसंघात येतात आणि सगळे संत त्या ठिकाणी आहेत. संतांचं त्या ठिकाणी माहेरघर म्हणून पंढरीचा पांडुरंगाने संत सावता महाराजाची, त्याचबरोबर आपण बघितलं असेल तर संत कुर्मदास त्याला देखील भेटायला देव जातात. अशा त्या ठिकाणी देव जाणाऱ्या मतदारसंघातनं मला निवडून दिलंय. त्या मतदार राजाचे खूप खूप आभार आहे. त्या वारकरी संप्रदायाच्या आशीर्वादाने पंढरीच्या पांडुरंग संत महात्मामुळे मला लोकप्रतिनिधी म्हणून काम करायला मिळतं, त्याचा खूप मला अभिमान आहे. विठुरायाला मी एवढं साकडं घालील की सरकारला सद्बुद्धी दे आणि सरकारनं त्या ठिकाणी सगळ्याला सारखा निधी दिला पाहिजे. माझ्या मतदारसंघात जी कामं प्रलंबित आहेत, 7 गावाचा पाण्याचा प्रश्न असेल, आज आमच्या आरण देवस्थानचं अवर्ग दर्जा मिळालाय परंतु प्रत्यक्षात काम सुरू झालेलं नाही. त्याचबरोबर आमच्या सीनामाडा उपसा सिंचन योजनेच्या अपूर्ण काम असतील, आज उजनी पर्यटन असेल, आज अनेक त्या ठिकाणी विषय जे त्या ठिकाणी मार्गी लावण्यासाठी सरकारनं त्या ठिकाणी आम्हाला निधीची आवश्यकता आहे आणि म्हणून मी पंढरीच्या पांडुरंगाला साकडं घालीन की पांडुरंगा, आज आमचा दुष्काळी तालुका आहे, आज जिल्ह्यात त्या ठिकाणी पाऊस हा पुणे जिल्ह्यात पडल्यामुळं आज आमचं धरण भरलंय म्हणून आम्हाला कुठेतरी दिलासा आहे, परंतु प्रत्यक्षात पाऊस आमच्या शेतात पडलेला नाही. आज पिकं त्या ठिकाणी अडचणीची आहेत, तर मोठा पाऊस पडू दे आणि सगळी सुख समृद्धी शेतकरी भरभराटी होऊ दे. माढा मतदारसंघ व तमाम महाराष्ट्रातील शेतकरी सुखी होऊ दे. माझ्या मतदारसंघात जो निधी दिला जात नाही तो निधी मिळू दे आणि माझ्या मतदारसंघातील सगळे प्रश्न प्रलंबित सोडवण्यासाठी त्या ठिकाणी पंढरीचा पांडुरंग सरकारला सद्बुद्धी देईल. महत्वाचा प्रश्न आबा, तुमच्या मतदारसंघातलं तुंगत हे गाव, त्या तुंगत गावच्या शाळकरी विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं, त्या ठिकाणी तुम्ही होता, पण आता त्या तुंगत गावच्या अवधूत धंद्यासाठी 15 तारखेला उपोषण, त्याबद्दल तुमची काय भूमिका? नक्कीच आता आपल्याकडनं ती गोष्ट कळाली. आपण बघितलं असेल तर सीड्स त्याच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांना भारुड कलाकारांनी देखील त्या भेट दिली आणि आपल्या तुंगत गावचं त्या ठिकाणी नाव रोशन झालं. अनेक त्या ठिकाणी घटना मतदारसंघातील लोक करतायत, परंतु ही जी काय अवैध धंदे करणारी लोक आहेत त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल. मी आजच पोलीस प्रशासनाला आणि त्या एक्साईज डिपार्टमेंटला तशा सूचना देतो आणि यावरती कारवाई होईल आणि जे आज अवैध धंदे आहेत ते त्या ठिकाणी बंद करण्यासाठी सरकारच्या बाजूने किंवा प्रशासन त्या ठिकाणी कारवाई करेल.